नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 आता चालू झालेला आहे. मग या पवित्र पोर्टलला फॉर्म भरत असताना काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊनच फॉर्म भरा. त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलींना फॉर्म भरताना महिला आरक्षण मिळवण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागतं, कोणतं लागत नाही, कुणाला लागतं, कोणत्या कॅटेगरीला लागतं, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आपण. सो महिला आरक्षणबद्दल कुणाला मिळणार, कागदपत्रे कोणती हवी, कधीची हवी आणि फायदा काय, नसल्यास काय होऊ शकतं. आता मुख्य माहिती घेण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं CET 2026ची पण बॅचेस चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे. ह्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला सगळे फीचर्स अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचची फी तुम्हाला प्रत्येकी 1599 इन्क्लुडिंग GST आहे. याचबरोबर तुम्हाला TETच्या पण बॅचेस आम्ही अनाऊन्स करत आहोत. TET 2026ला जुलै ऑगस्टमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. सरकारने सुद्धा अनाऊन्स केलेलं आहे की वर्षातनं 2दा आम्ही TET घेणार आहोत. त्या अनुषंगाने जे विद्यार्थी मित्र असतील किंवा शिक्षक मित्र असेल, ह्या दोघांच्या अनुषंगाने TETची बॅच आपण आचार्य 2.0 चालू करत आहोत. बॅच 22 डिसेंबरपासून चालू होणार आहे. मराठी माध्यममध्ये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये पेपर 1 तुम्ही सेपरेट घेऊ शकता, पेपर 2 सेपरेट घेऊ शकता किंवा पेपर 1 पेपर 2 दोघं एकत्रित पण घेऊ शकता या फीससह. प्रत्येक विषयाचा सखोल अनुभव असणारे दोन्ही बॅचेसमध्ये शिक्षक आहे. ही जी दुसरी बॅच आहे त्यामध्ये TET प्लस CTT आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही मिळणार आहे. TETचे पेपर 1 पेपर 2 असणार आहे, CTT पण पेपर 1 पेपर 2 असणार आहे, दोघंही मिळणार आहे. सो ही बॅच पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल. ही 3999ची असेल आणि फक्त TET पेपर 1 पेपर 2 घेतली तर 2999 मध्ये असणार आहे. सो दोन्ही बॅचेसमध्ये ना तुम्हाला प्रत्येक विषयात सखोल शिक्षक, अनुभवी शिक्षक आहे. लेक्चर PPT नोट्स अवेलेबल आहे. टॉपिकनुसार, विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आहे. टॉपिकनुसार नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट विचारण्याची सुविधा आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. तुम्ही हवं तेव्हा बघू शकता, किती वेळेस बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे सुद्धा हे सगळे फीचर्स बघायला मिळतील. फॅकल्टी तुम्हाला बघा, त्यांचे डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकतात. आत्ताही काही लेक्चर आम्ही घेत आहोत. CTTचे, TETचे पण चालू होतील. पुढे जाऊया आपण. आता महत्त्वाचा मुद्दा आहे महिला आरक्षण संदर्भात. कुणाला मिळतं महिला आरक्षण, तर लक्षात घ्या, ज्या महिला आहेत त्यांनाच मिळतात. सिंपल प्रश्न आहे तसा हा. महिलांनाच महिला आरक्षण मिळतं, बरोबर आहे. पहिला मुद्दा, कागदपत्रे कोणती हवी आणि कधीची हवी. आता महिला आरक्षण घेत असताना ऑल कॅटेगरीच्या महिलांना, महिला म्हणजे ऑल कॅटेगरीच्या महिलांना हे महिला आरक्षण मिळत असतं. आता इथं लक्षात घ्या, कागदपत्र कोणती हवी. आता उदाहरणार्थ कॅटेगरीची जर महिला असेल, कॅटेगरीमधून मग ओपन सोडून सगळ्याच, SC BC असेल, EWS असू द्या, SC ST OBC सगळ्या कॅटेगरीच्या महिला मी पकडल्या. सगळ्या कॅटेगरीच्या महिलांना इथे महिला आरक्षण मिळतं. आता महिला आरक्षण घेण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतं, मी कॅटेगरीच्या महिला आणि ओपनच्या महिला अशा दोन भाग करतो. सपोज एक महिला कोणत्याही कॅटेगरीची आहे, जर तिच्याकडे ह्या कॅटेगरीला लागणारे डॉक्युमेंट असतील, म्हणजे कोणकोणते, उदाहरणार्थ त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं, नंबर 1. दुसरं लागतं तुम्हाला, त्यानंतर दुसरं लागतं तुम्हाला डोमेसाईल लागतं आणि तिसरं म्हणजे तुम्हाला लागतं NCL, नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कोणाला लागतं, तर कोणाला लागत नाही, तर यांना लागत नाही. कोणाला SC ला लागत नाही, ST ला लागत नाही, ओपनच्या कोणत्याही महिला सुद्धा लागत नाही आणि EWS ला लागत नाही. हे सोडलं तर बाकी सगळ्यांना लागतं. आता सपोज हे झालं कॅटेगरीची महिला. ओपनच्या महिला ज्या असतात ना, ओपनच्या महिलांना काय लागतंय, तर ओपनच्या महिलांना काहीच लागत नाही, त्यांना रिझर्वेशन मिळतं. आता पुढचा मुद्दा येतो, मग कॅटेगरीच्या महिलांचं सिलेक्शन कुठे कुठे होऊ शकतं, तर कॅटेगरीच्या महिलांचं सिलेक्शन बघा 4 ठिकाणी होतं. पहिलं त्यांचं सिलेक्शन बघा, इथे सिलेक्शन मी इथे लिहितोय. सिलेक्शन 4 ठिकाणी. पहिले त्यांचा विचार होतो कुठे, तर ओपन वुमन रिझर्वेशनसाठी होतो. दुसरा विचार तुमचा कॅटेगरी वुमन रिझर्वेशनसाठी होतो. तिसरा विचार होतो ओपन जनरलसाठी तुमचा विचार होतो आणि चौथा विचार कॅटेगरी जनरलसाठी केला जातो. ओके, हे डॉक्युमेंट असेल तर. ओपनच्या महिला ज्या असतात ना, त्यांचा विचार कुठे होतो बरं, त्यांची सिलेक्शन जे होतं त्यांचं सिलेक्शन 2 ठिकाणी होतं. मग पहिला विचार कुठे केला जातो त्यांचा, ओपन वुमन रिझर्वेशनसाठी केला जातो आणि दुसरा विचार ओपन जनरलसाठी केला जातो. आता हे सिंपल आहे. ओपनच्या महिलांना इथे मिळतंय रिझर्वेशन आणि कॅटेगरीच्या महिलांना इथे. फक्त कॅटेगरीला काय ह्या गोष्टी असाव्या लागतील, यांना काही नसेल तर इथं मिळतं. आता एखादी कॅटेगरीची महिला आहे ज्यांना रिक्वायरमेंटनुसार हे 3 डॉक्युमेंट लागतात, यांना लागणार नाही हे NCL. ओके, पण यांच्यापैकी एखादं डॉक्युमेंट नाही आहे यांच्याकडे, उदाहरणार्थ यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये,
उदाहरणार्थ त्यांच्याकडे NCL नाही आहे. ह्या दोघांपैकी एकही नसेल, दोघे नसेल, तर यांचा विचार ओपनमध्ये होतो आणि ओपनमध्ये गेला की ओपनमध्ये तुम्हाला वुमन रिझर्वेशन आणि जनरल ह्या दोन्ही ठिकाणी तुमचा विचार केला जातो. तुमच्याकडे हे नसेल तर इथे विचार होणारच आहे. आता मात्र डोमेसाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा विचार कुठे होणार आहे? तुमचा विचार ओपनमध्ये फक्त आणि फक्त कुठे होणार आहे? जनरलसाठीच होणार आहे. बघा मी इथे बाण दाखवतो. तुमच्याकडे डोमेसाईल जर नसेल तर इथे तर विचार होणारच नाही. डोमेसाईल नसेल तर इथे विचार होणार नाही. कास्ट सर्टिफिकेट NCL असेल इथे विचार होणारच नाही. यांचा विचार ओपनमधून फक्त जनरलसाठी होईल. आता मी परत एकदा रिपीट करतो. ओपनच्या जेवढ्याही महिला आहेत त्यांना मात्र डोमेसाईल कंपल्सरी लागणार आहे. काय म्हटलं मी तुम्हाला? ओपनच्या महिलांना डोमेसाईल असेल तर तुमचा विचार काय दोन्ही ठिकाणी होईल. मी इथे वेगळा पेन घेऊन तुम्हाला शो करतो की ओपनच्या महिला ज्यांच्याकडे डोमेसाईल आहे त्यांचा दोन्ही ठिकाणी विचार होईल आणि ज्यांच्याकडे डोमेसाईल नसेल तर अशा महिलांचा विचार हा फक्त आणि फक्त ओपन जनरलसाठीच होईल. म्हणजे सिंपल वाक्य माझं असं आहे की ज्या महिलांकडे किंवा कोणत्याही महिलेकडे किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांकडे डोमेसाईल जर नसेल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असण्याबाबतचं डॉक्युमेंट जर नसेल तर त्यांचा विचार फक्त आणि फक्त ओपन जनरलमध्येच केला जातो. मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असू दे, कोणत्याही देशातले, कोणत्याही राज्यातले असू दे, त्यांच्याकडे डोमेसाईल नसेल महाराष्ट्राचं त्यांचा विचार फक्त ओपन जनरलमध्येच केला जाईल. बघा मी वुमन रिझर्वेशनला केला आहे, ओपन जनरलमध्येच केला जाईल. बघा ओपन जनरलला मी इथे रिपीट केलं. बघा हे त्यांचा विचार फक्त आणि फक्त कुठे केला जाईल? तर त्यांचा विचार फक्त ओपन जनरलमध्येच केला जाईल. माझं म्हणणं तुम्हाला कळत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. इथे दोन्ही ठिकाणी होईल. येते लक्षात? दोन्ही ठिकाणी होईल. आणि हे जे ब्ल्यू कलरने दाखवलं आहे ओपन जनरल मला दाखवायचं आहे तो इथे येईल. क्लिअर झालं मला काय म्हणायचं आहे? सो अशा पद्धतीने महिला आरक्षणचे हे फायदे आहेत. मी परत एकदा रिपीट करतो, फक्त लक्षात द्या की कॅटेगरीच्या महिलांना हे डॉक्युमेंट जर असेल तर त्यांचा विचार या सिक्वेन्सने होतो. ओपनच्या महिलांना डोमेसाईल असेल तर या सिक्वेन्सने त्यांचा विचार होतो. कॅटेगरीच्या महिलांमध्ये एकतर कास्ट सर्टिफिकेट किंवा NCL दोघांपैकी एक ज्याला रिक्वायरमेंट त्यानुसार नसेल तर त्यांचा विचार डायरेक्ट ओपनमध्ये आणि ओपनमध्ये फक्त ओपन जनरल आणि ओपन वुमन रिझर्वेशन दोन्ही ठिकाणी होतो. बरोबर? डोमेसाईल आहे त्यांच्याकडे, डोमेसाईल असं हे दोघं नाही आहे त्यांच्याकडे असं मी कन्सिडर करतो, तर इकडे होणार आहे डोमेसाईल आहे. आणि जर डोमेसाईलही नसेल आणि जर डोमेसाईल पण नसेल, बघा मी तिसरा मुद्दा म्हणतोय, डोमेसाईल पण नसेल तर त्यांचा विचार कुठे होणार आहे? त्यांचा विचार कुठे होणार आहे? ओपनमधून फक्त ओपन जनरलसाठीच होणार आहे. आणि ओपनच्याही महिलांकडे जर डोमेसाईल नसेल तर त्यांना आरक्षण मिळणार नाही, त्यांना फक्त ओपन जनरलच्या सीट मिळतील. कळतंय व्यवस्थित? थोडंसं किचकट होतं मला माहिती आहे, पण तुम्हाला समज असेल मला काय म्हणायचं आहे. सो कागदपत्रे कोणती लागतात तुम्हाला मी सांगितलं, कॅटेगरीनुसार पण ओपननुसार पण. कधीचं हवं याचं उत्तर आहे तुम्हाला इथे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला 14 मे 2025 पर्यंतची लागणार आहे. आणि फायदा काय तुम्हाला सांगितलं, फायदा काय तुम्हाला रिझर्वेशन जर मिळालं तर काय जास्तीत जास्त जागांसाठी तुमचा विचार केला जातो. बरोबर आहे? तुम्हाला मी जागा दाखवलं ना आता, किती जास्तीत जास्त जागा बघा. हे जर असेल तर एवढ्या जागा आहेत, हे जर असेल डोमेसाईल तर ह्या 2 जागा आहेत, नसेल तर फक्त जनरलची जागा आहे. आणि नसल्यास काय होणार ते पण मी तुम्हाला सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागू आहे. आणि या संदर्भातलं त्यांचं परिपत्रक जे आहे ते पण तुम्ही बघू शकता. समांतर आरक्षण कागदपत्रे कधीचं हवं आहे तर तुम्हाला 14/5/2025 हवं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या अर्ज करणं शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 14/5/2000 पर्यंतची प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जातील. मग ती कोणती? तर कॅटेगरीची असेल किंवा समांतर आरक्षणाची असेल ती. समांतर आरक्षणामध्ये महिला आरक्षण पण येतं. बरोबर की नाही? हां. दुसरा पण मुद्दा त्यांनी क्लिअर केला आहे की NCL हे इकॉनॉमिकल इयर कोणतं? 2025-26 मधलं असावं लागेल. 25-26 मधलं असावं लागेल. सो या संदर्भात मला मी पूर्ण माहिती दिली. याबद्दल अजून काही अडचण असेल तर नक्की माझ्यापर्यंत कळवा. आणि अजून एक महत्त्वाची बातमी अनाऊन्समेंट मला करायची ती म्हणजे TET आणि CET कंबो बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पेपर 1 पेपर 2 दोघं, याच्यात पण पेपर 1 पेपर 2, याच्यात पण पेपर 1 पेपर 2 आहे. 3999. आणि सेपरेट तुम्ही जर बॅचेस घेणार असाल त्या पण बॅचेस आपण अनाऊन्स केलेल्या आहेत. सो या संदर्भात तुम्ही काय करू शकता? आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टीम तुम्हाला पूर्ण माहिती देईल किंवा प्ले स्टोअरवरून डायरेक्ट ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. सो महिला आरक्षणबद्दल अजून तुमच्या मनात काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा. या संदर्भाचे वेळोवेळी अपडेट तुम्हाला हवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.